एक म्हण आहे बघा, करायला गेलं एक आणि झालं एक, अशीच परिस्थिती माझी झाली होती. म्हणजे काय झालं होतं, मी काय केलं होतं, मुगाचं उसळ करण्यासाठी मूग पाण्यामध्ये भिजत घातलं होतं. पण अचानक प्लॅन बदलला. मग नंतर काय केले, याला मोड आणले. मोड आलेल्या मुगाची भाजी इतकी छान झाली होती ना, एक भाकरी खाणारे 2 भाकरीच नक्की खाते. भाजीसाठी मी बारीक चिरलेला कांदा, खोबरे तसेच मिरची, टोमॅटो देखील एकदम बारीक करून घेतले. त्यानंतर टोमॅटो, खोबरे, मिरची मिक्सरला छान असं बारीक करून घेतले. एकदम परफेक्ट अशी पेस्ट करून घेतली. त्यानंतर आता एका पॅन मध्ये 4 चमचेभर इतकं तेल टाकले. त्यानंतर मोहरी टाकून झाल्यानंतर जिरे टाकले. त्यानंतर बारीक केलेला कांदा पटकन असा ओतून घेतला आणि हा कांदा जवळजवळ 50% भर इतका भाजून घेतला. कांदा हा जास्त भाजून घ्यायचा नाही, कारण जेव्हा आपण मोड आलेले मूग त्यामध्ये टाकू ना, त्याच्यासोबत हा कांदा भाजून निघतो. आता हे दोन्ही तेलामध्ये छान असं भाजून घेऊयात. हे मोड आलेले मूग छान असं भाजून घेतलं ना, तर याची टेस्ट खूपच छान लागते. आता हे तेलामध्ये छान असं भाजून निघाल्यानंतर आता चवीनुसार नमक टाकून घेऊयात. नमक टाकल्यानंतर याला छान असं मिक्सअप करून घेऊयात. त्यानंतर आता याला थोडंसं वाफेवर शिजवून घेऊयात. त्यानंतर आता यामध्ये अर्धा चमचा इतकं लाल तिखट टाकून घेऊयात. तुम्हाला लाल तिखट जास्त हवे असेल तर तुम्ही टाकू शकता. आता घरामध्ये अवेलेबल असलेला गरम मसाला देखील टाकून घेऊयात आणि हे दोन्ही छान असं मिक्सअप करून घेऊयात. त्यानंतर आता 1 चमचाभर इतकं पाणी टाकून झाल्यानंतर याला परत झाकून देऊया आणि परत त्याला वाफेवर छान असं शिजवून घेऊया. जवळजवळ 5 मिनिटं इतकं वाफेवर शिजवून घेतल्यानंतर बघा अशा पद्धतीने हे दिसते. आता यामध्ये खोबरे, टोमॅटो आणि लाल मिरचीची पेस्ट टाकून घेऊयात आणि हे छान असं मिक्सअप करून घेऊयात. याची चव इतकी भन्नाट लागते ना, खरंच खूपच छान लागते. सर्व काही छान असं एकजीव करत असताना इतका छान भन्नाट वास सुटला आहे ना, कधी एकदा भाकरी आणि भाजी खाईन असं झाले. आता यामध्ये थोडंसं अर्धी वाटी इतकं पाणी टाकून घेऊयात आणि त्यानंतर हे छान असं शिजवून घेऊयात. आता हे जास्त शिजवायचे नाही, थोडं कच्च्यावर शिजवायचे आहे. थोडं कच्च्यावर असले ना तर खायला खूपच वेगळी मजा येते. आता हे थोडं थोडं शिजवत असताना असे मधून मधून हलवायचे आहे आणि झाकण लावून द्यायचे आहे. थोडं वाफेवर देखील शिजवून घ्यायचं आहे. ही भाजी खायला देखील छान लागते आणि ही भाजी सात्विक देखील आहे. बघा तयार झालेली आहे एकदम पौष्टिक मोड आलेल्या मुगाची भाजी. आता यावर छान असं कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे बारीक चिरलेली आणि गार्निशिंग करून घ्यायचं आहे. ही भाजी खाल तर एक भाकरी जास्तच खाल. चला ही भाजी नक्कीच करून बघा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटूया अशीच नवनवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद.